मराठा आंदोलनासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला मराठा बांधव मुंबईमध्ये येऊ लागलेला आहे आणि सध्या मी नवी मुंबईच्या FMC मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही समोर पाहता की ही जी मंडळी आलेत ही लातूरवरून आलेली आहेत, काही मराठवाड्यातून आलेले आहेत आणि या ठिकाणी उद्या मुंबईमध्ये ते धडक देणार आहेत। त्यामुळे आपण पाहतो की जो मोर्चा आता गावावरून यायला लागलेला आहे तो आज रात्री ह्या FMC मार्केटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील मराठा समन्वयकांनी आहे ते FMC मार्केटमध्ये या संपूर्ण मोर्चाची ज्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी जय्यतरी तयारी करायला सुरुवात केलेली आहे। आपण या बांधवांशी बोलूया, गावावरून आलेले आहेत। सर काय म्हणाल, तुम्ही कुठून आलेला आहात, कोण कोण आलेले आहेत? आम्ही 17 जण आलेलो आहोत, आयशर करून आलेलो आहोत। औसा तालुका बिरवली गाव आहे आमचं आणि जिल्हा लातूर आहे, मराठवाडा आमचा विभाग आणि औरंगाबाद त्या विभागाची राजधानी। अशा प्रकारे आम्ही पुण्याहून, सोलापूरहून, तुळजापूरहून मातेचं दर्शन घेतलं, तुळजाभवानीचं, आणि त्यानंतर आमच्या 4-5 गाड्या या ठिकाणी वाशीच्या बाजार समितीमध्ये दाखल झाले सकाळी। मोठ्या प्रमाणात लोक यायला लागले तिकडे तर गावावरून आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सध्या गाड्या मागे बी आहेत आणि सध्या आमच्याबरोबर 4 गाड्या आल्या आहेत सध्या रात्री। काय म्हणाल सर? येताना एवढं पब्लिक होतं की आम्हाला यायला पण खूप, जिथं 1 तास लागायचा तिथं 5 तास लागू लागला, एवढं जाम झालेलं आहे। आता काही दिवसात, आता थोड्या वेळात तुम्हाला कळेल की किती जाम होणार आहे। गणपती उत्सव चालू आहे तरी मराठा बांधव मोठ्या संख्येने येते मुंबईकडे? हो, खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि फक्त लातूर जिल्ह्यापर्यंतच मर्यादित न असता संपूर्ण मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रामधून खूप गर्दीच्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेले आहे। बरं, काय म्हणाल सर, तुम्ही आता इकडे आलेला आहात मुंबईमध्ये? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार तर जाणारच नाही, ही आमची जिद्द आहे। आम्ही 1 महिन्याचं राशन फिशन संपूर्ण आमच्या सोबत घेऊन आलेला आहे आम्ही। किती दिवस लागले तरी इथून उठणार नाही? आम्ही इथून उठणार नाही, 1 महिना लागो 2 महिने लागो, आम्ही इथून उठणार नाही, ही अशी आमची जिद्द आहे। आणि जे आमचे जरांगे साहेब बोलतील त्यांच्या मागे आम्ही दिशापूर्व आम्ही करू शकतो। एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। ते नवी मुंबईकर आहेत समन्वयक, आपण त्यांच्याशी बोलूया। सर काय म्हणाल, कशा पद्धतीने आपण इकडे तयारी केलेली आहे? मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील काल 27 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी यावरून निघालेले आहेत आणि कालचा जो मुक्काम होता त्यांचा रात्रीचा, खरं तर आज सकाळी ते पहाटे 5 वाजता किल्ले शिवनेरी या ठिकाणी पोहोचले। तिथून ते आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत नवी मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथून मोठ्या प्रमाणामध्ये बांधव नवी मुंबई शहरामध्ये मुक्कामाला येण्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी FMC मार्केटमध्ये कांदा बटाटा मार्केट जे आहे त्या ठिकाणी प्रशासनाशी संवाद साधून त्या बांधवांचं नियोजन करण्याचं आमचं या ठिकाणी सर्व आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र दिलेलं आहे, स्थानिक महानगरपालिका प्रशासनाला देखील पत्र दिलेलं आहे, सिडको प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार 5-6 दिवसापासून केलेला आहे। आम्ही आमच्या परीनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। परंतु काही प्रमाणामध्ये जसं मागच्या वेळी पालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यामध्ये दिरंगाई झाली, तशाच प्रकारची दिरंगाई आता या ठिकाणी होताना दिसते। आज 28 तारीख आहे आणि अजूनपर्यंत पालिकेकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क आम्हाला झालेला नाही की नेमकं आपण पाण्याची व्यवस्था कशी करणार आहात, टॉयलेटची व्यवस्था कशी करणार आहात किंवा इतर वैद्यकीय सेवा तुम्ही आम्हाला नेमक्या कशा पद्धतीने पुरवणार आहात। तर या बाबतीत अजूनही संभ्रम अवस्था आहे। त्यामुळे पालिका नेमकं राज्य सरकारच्या दबावाखाली काम करते आहे का किंवा प्रशासनाला तशा पद्धतीचे आदेश आहेत का, अशा पद्धतीचा एक संशय त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बळावला आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी आज सकाळपासूनच अनेक बांधव नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या मार्केटमध्ये गाड्या त्या ठिकाणी त्यांनी पार्क केलेल्या आहेत आणि आज त्याचा एक आढावा घेण्यासाठी आम्ही या कांदा बटाटा मार्केटमध्ये आलो। 4 नंतर या ठिकाणी मार्केट आम्हाला खाली करून मिळणार आहे अशा पद्धतीचं जे हे आहे ते आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी FMC प्रशासनाकडून मिळालं। परंतु जसं मागच्या वेळी झालं की आम्हाला पालिका प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्याने आता आम्ही पुन्हा एकदा खरं तर माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांच्याकडे जाणार आहोत आणि यांना एक गळ घालणार आहोत की साहेब, या नवी मुंबईत लाखोंच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येत आहेत, तर यावेळी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरजवंत
मराठ्यांच्या लढ्यामध्ये आपण योगदान द्यावं आणि APMCच्या माध्यमातून त्यांना व्यवस्था त्या ठिकाणी आपण पुरवावी अशा प्रकारची गळ आम्ही या ठिकाणी थोड्या वेळानंतर आमची एक मीटिंग आहे, आम्ही त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही सांगणार आहोत. याच्यामध्ये आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने वाहनं येणार आहेत गावावरून, तर काय पार्किंगची व्यवस्था काय केली आहे का? पोलीस प्रशासन तुमच्याशी कॉर्डिनेशन करत नाही का व्यवस्थित? नाही, पोलीस प्रशासन अगदी सुरुवातीपासून आमच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहे. काल जरा थोडासा थोडा आमच्यामध्ये संपर्काचा अभाव त्या ठिकाणी निर्माण झाला, तर आज आम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहोत की येण्याचा जो रूट आहे नेमका आपण कुठल्या पद्धतीचा मार्ग आपण त्या ठिकाणी देत आहे, कशा पद्धतीने हे होणार आहे किंवा जे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत. झालं काय, ॲक्च्युली सरकारही त्या ठिकाणी थोडंसं गांभीर्याने सरकारने ह्या आंदोलनाला घेतलं नाही, कारण सरकारला वाटलं की लोक किती येतील याचा अंदाज सरकारला लावता येणार नाही, मराठ्यांचा अंदाज त्याचा कोणाला येतही नाही. त्यामुळे आज नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी गाड्या येणार आहेत आणि बांधव या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येतील. ज्यांना खऱ्या अर्थाने कालपासून या रॅलीमध्ये सहभागी होता आलं नाही, ते बांधव आज नवी मुंबईमध्ये येऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जवळून पाहण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळं हे सगळे नवी मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होतील. मनोजदादा नवी मुंबईत थांबणार नाहीत, मनोजदादा थेट या ठिकाणावरून आझाद मैदानात जाणार आहेत, परंतु तरी देखील जे बांधव आहेत ते मोठ्या संख्येने नवी मुंबईमध्ये आज येण्याची शक्यता आहे. नाही, जरी पालिका प्रशासन जरी मदत करत नसले तरी नवी मुंबईतले मराठे किंवा बहुजन समाज हा काय हे नाही आहेत, सर्वांचा हे आहे. पार्किंगची व्यवस्था म्हणेल तर इंडिव्हिज्युअल लेवलला जर बघितलं तर तेरणा मेडिकल कॉलेज आहे ते ग्राउंड ते देत आहेत. भारती विद्यापीठाशी बोलणं झालं, तेही CBDमधले ते सेक्टर 3 सेक्टर 7चं ग्राउंड देत आहेत ते आणि आणखी बऱ्याच संस्थांशी बोलणं चालू आहे. मेडिकल कॅम्पचे आम्ही रिक्वेस्ट केले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलला. इव्हन माझं हॉस्पिटल आहे उल्वेमध्ये, उल्वे सुपर स्पेशालिटी, त्या हॉस्पिटलमध्ये जर कुणा म्हणजे बांधवाला गरज पडली ॲडमिटची वगैरे तर ते हॉस्पिटल मी ओपन ठेवलेलं आहे त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी. आणि आत्ताच मी काही डॉक्टरांशी वगैरे संपर्क केला तर ते स्वतः त्यांची जी टीम आहेत ते देत आहेत. त्यामुळं प्रशासनानं जरी काही काळजी घेतली नाही तर आम्ही मराठे ह्या सर्व बांधवांची काळजी घ्यायला खंबीर आहोत. आपण पाहतो की या ठिकाणी जरी पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन योग्यरित्या मदत केलं नसेल, कॉर्डिनेशन करत नसले तरी या ठिकाणचे मराठा बांधव मात्र आपल्या परीने 100% येणाऱ्या लोकांची सोय करतील अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.